जगदंबेचं असेच तुमच्या पाठीशी राहो. छत्रपती शिवाजी महाराजांना जशी तलवार दिली, साई जगदंबा तुमच्या पाठीमागे राहो. त्याच्या पुढे बी काही येणारे सिरियल आहेत, त्याला पाठबळ देव आई जगदंबा. हीच आई जगदंबेच्या मी प्रार्थना करतो. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आत्ता वाजले सकाळचे 4:15. खरं तर काल रात्री आल्यानंतर व्लॉग बनवायचा होता, पण आम्ही पोचलो साधारण अक्कलकोटमधून निघाल्यानंतर तुळजापुरामध्ये आम्ही जिथे स्टे केला तिथे साधारण आम्हाला 12:30 वगैरे झाले होते आणि दिवसभर प्रवास सुरू होता. त्यामुळे मी काही फार शूट केलं नाही आणि लगेच येऊन आम्ही झोपून गेलो, कारण आत्ता असं उठायचं होतं लगेचच म्हणून. तर आम्ही 3:30 वाजता उठलो आणि पटापट रेडी झालो, कारण आम्हाला मंदिरामध्ये सकाळी 5 वाजता शार्प गुरुजींनी बोलवलं आहे. त्यामुळे मी तर रेडी झाली, आई पण रेडी होती आहे. सो आता आम्ही झालं की पटापट चालत मंदिरामध्ये जाऊ. तर आता मंदिरामध्ये गेल्यानंतर कितपत मला दाखवता येतं आहे ते मी ट्राय करते, गुरुजींनाही विचारते. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण तिथे जातो ते फार श्रद्धेने गेलेलो असतो, पायाही पडायचं असतं आणि त्याच्यामध्ये कधीतरी शूट करायचं राहून जातं. पण तरी मी प्रयत्न करते नक्की. चला निघूयात आता, लेट होईल तर मी आणि आई आता चाललेलो आहोत चालत. समोरच मंदिर आहे, त्या मंदिराच्या दर्शनासाठी आणि चालतो आहे, कारण तिथे कार पार्किंग नाही आहे आणि आमचं हॉटेल जवळच आहे. अगदीच एक असं चौक क्रॉस केलं की समोरच आहे मंदिर. तर चला, हे जे काही दिसतं आहे ते तुळजापुरामधली बाजारपेठ आहे आणि आत्ता सगळंच बंद आहे, बिकॉज सकाळचे 4:30 वाजले. तर ही अशी सगळी बाजारपेठ आहे. महाकाल, हा ना, बरोबर ना? हां, जे मालक आहे. मी आत्ताच उज्जैनला जाऊन आले, त्यामुळे हा मंत्र खूप डोक्यात आहे. शिवशक्ती. खरं आहे. ये आपण दर्शन घेऊयात का? हा सुंदर दिसते देवी. आज काय पौर्णिमा म्हणून हे का काय होळी म्हणून गर्दी नाही, तर खूप गर्दी असते.
हा हा शांत आहे आई ये योगच आहे जय महाकाल आज पौर्णिमा आहे वा 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 आम्ही आत्ता तुळजापूरच्या मंदिरात बसलो आहोत आमची ओटी भरून झालेली आहे पण इतका सुंदर एक्सपिरियन्स होता आई पण म्हणजे सांगेल की आतमध्ये गेल्यानंतर आम्ही दोघीच फक्त त्या गाभाऱ्यात होतो आणि आज अजिबातच गर्दी नाही आहे त्यामुळे इतकं छान दर्शन झालं हां आई खूप वर्षांनी आली तर दर्शनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही आई जगदंबेची सकाळी 6ला घाट होते आणि घाट झाल्यानंतर अभिषेक चालू होतो पंचामृताचा बरं 6ला पंचामृत अभिषेकाचा अभिषेक चालू झाल्यानंतर पहिल्यांदा सिंहासन महापूजा असते देवीची ती महापूजा घातली जाते पहिल्यांदा त्याला 1 महिना आधी नंबर लावावा लागतो त्या महापूजेला म्हणजे आता बरेच लोक त्याला नंबर लावायचा प्रयत्न करतात पण ज्याच्या नशिबात आहे त्याला नंबर लागतो आणि ते घडवून घेतलं जातं देवीकडून आई जगदंबेच्या चरणी त्यांचं जे आपल्या स्वतःच्या कुलाचारासाठी लोक आज नतमस्तक होतात देवीला ते जे आपण प्रदक्षिणा मारली तिथे काय देवी झोपते कुठं आपण जी प्रदक्षिणा मारली तिथे देवी 21 दिवस जगते ते आणि कुठल्या वर्षातून 21 दिवस जगते नवरात्रीच्या आधी 9 दिवस नवरात्रीनंतर 5 दिवस आणि शाकंभरी नवरात्री 7 दिवस असे वर्षातून 21 दिवस देवी त्या पलंगावर झोपली जाते ते पलंग माहेरून आला जातो हा देवीचा आणि तिचा माहेरचा पलंग आहे म्हणून तिच्यावरती निद्रा अवस्था तिची पहिल्यांदा निद्रा असते मोहनिद्रा असते हे माहिती नव्हतं दरवेळेस मी फक्त दर्शन घेऊन जाणार होतो पण त्याच्या मागचं कारण काय आहे तिथे काय आहे हे माहिती आणि हे जे भवानी शंकर आहे ते शिव आणि शक्ती हे एका ठिकाणी आहेत मी आत्ताच महाकालला जाऊन आले आणि त्यामुळे तो मंत्र चालू होता त्यामुळे तो ऐकताना इतका अंगावर येत होता फार सुंदर आणि त्याच्यामुळे काय गर्दी नसल्यामुळे अभिषेकही करता आला आम्हाला ते तुमच्यामुळे झालं थँक्यू जगदंबेचं अशीच तुमच्या पाठीशी राहो छत्रपती शिवाजी महाराजांना जशी तलवार दिली साई जगदंबा तुमच्या पाठीमागे राहो आणि तुमच्या येणाऱ्या ज्या शुभमा सिरियल जी चालू आहे आणि त्याच्या पुढे बी काही येणाऱ्या सिरियल आहेत त्याला पाठबळ देव आई जगदंबा हीच आई जगदंबेच्या मी प्रार्थना करतो आता प्रत्येक कलाकार बहुतेक तुमच्याच इथे येतील आणि तुमचाच नंबर सगळीकडे व्हायरल होईल असं मला वाटायला लागलं कारण इतकं सुंदर दर्शन बऱ्याच वेळा नाही शक्य होत म्हणजे गर्दी असो नसो प्रत्येकाचं इथे येतात खरं तर त्यांचं मागणं मागायला येत असतात पण तुमच्याकडून जे झालं
छान दर्शन तर ते खरंच सुंदर आहे. तुम्ही इतके वर्ष झालात इथे आता आहात, किती वर्ष झाले तुम्हाला इथे तुम्ही करताय ते? माझं तर 47 वय आहे. अरे बापरे, माझ्या वडिलांपासूनच करतो. बापरे बापरे बापरे. आणि तुम्ही रोज देवीला भेटतात म्हणजे आम्ही तर कधीतरी वर्षातून येतो, तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? असं आहे की लोक म्हणतात की देव नाही, लोक म्हणतात देव नाही, पण आम्हाला तर रोज साक्षात्कार करतो. खरं खरं खरं. कारण इथं आले की असं वाटतं की काही नाही देवाच्या पलीकडे, खरं खरं. देवीच्या पलीकडे कुठलीच गोष्ट नाही. तर तुम्ही दर्शन देवीचं केलात, दर्शन वगैरे केलं देवीचं, तर तुमच्या लक्षात येतं. तुम्ही आता एवढ्या वर्षातून आलात, आम्ही तर लहानपणापासून इथेच आहे. आणि देवीनं असं नाही की आम्हाला कुठलीच गोष्ट दिली नाही असं नाही. ती जसं म्हणतात तिचे 8 हात आहेत, तिनं काय द्यावं आणि आपण परत काय घ्यावं एवढे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आई जगदंबाचा दरबार लई मोठा आहे आणि सांगण्यासारखं खूप आहे जगदंबेच्या दरबारात. पण मी एवढंच सांगू इच्छितो की तुमची जी आता श्वेता आंबेकर, तुम्ही आमच्या इथं दर्शनासाठी आलात आणि तुमची अशोक मामा सिरियल जी चालू आहे त्या सिरियलला आई जगदंबा भरभरून यश देव. आई जगदंबेच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि प्रार्थना करतो. जय. आज मी खरं तर तुम्हाला थँक्यू म्हणेन, कारण आज तुमच्यामुळे दर्शन इतकं सुंदर झालं. मी दरवर्षी येते खरं तर, पण या वर्षीचं स्पेशल होतं, कदाचित ते तुमच्या हातूनच घडणार होतं आम्हाला दर्शन, आणि ते फार सुंदर झालं होतं. थँक्यू सो मच. थँक्यू. आई दर्शन घेते गणपतीचं. हा सगळा तो परिसर आहे. तर आता आम्ही परत रूमवर आलेलो आहोत. मस्त दर्शन झालं आमचं. खरं तर आम्ही आतमध्ये गेलो होतो साधारण 5च्या दरम्यान, नाही 5 वाजता आम्ही आतमध्ये गेलो आणि मंदिरामध्येच गर्दी नाही. मला असं वाटलं होतं की पौर्णिमा आहे त्यामुळे कदाचित गर्दी असू शकेल, पण अजिबात तसं झालं नाही. गर्दी नसल्यामुळे काय म्हणतात आत गाभाऱ्यापर्यंत जाता आलं आणि तिथे काहीतरी त्यांचा थोडासा काहीतरी वेगळा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे आम्हाला तिथेच थांबायला मिळालं बऱ्याच वेळ आणि सुंदर दर्शन झालं देवीचं.
जे अनपेक्षित होतं. आणि त्याच्यात समोर होतं म्हणजे काय म्हणतात शंकराचं मंदिर होतं. मी आत्ताच महाकाल उज्जैनला जाऊन आले, त्यामुळे तिथे अभिषेक सुरू होता, तर तोही मला करता आला. त्यामुळे एक छान एक्सपिरियन्स होता. ज्या पद्धतीने ही ट्रिप ठरवलेली होती की दर्शन घ्यायचं आहे, तर ते वेगळ्या पद्धतीचे एक्सपिरियन्स आयुष्यभर लक्षात राहतील अशी ही खरं तर आमची ट्रिप झालेली आहे. आणि दर्शन तर म्हणजे काय, देवानी सगळी अशी तयारी करून ठेवली होती की तुम्ही या फक्त दर्शनासाठी असं वाटतंय. त्यामुळे खूप छान झालं. काल आम्हाला यायला इथे लेट झाला होता आणि रात्री लगेच काही पडल्या झोप लागली नाही, त्यामुळे झोप झाली नाही आहे. आणि इथून आता परत खूप मोठा प्रवास करायचा आहे, गाडी अर्थात चालवायची आहे. त्यामुळे असा विचार चालू आहे की थोडंसं एक झोप काढून मग निघूयात. अजून काही प्लॅन नाही आहे तसा, पण गुरुवार आहे त्यामुळे उपास आहे, त्यामुळे जेव्हा निघू आता तेव्हाच नाश्त्याचं बघू आम्ही. आत्ता तरी काही नको आहे, थोडीशी झोप घेते म्हणजे ड्रायव्हिंग करायला एकदम फ्रेश होईल मी. सो चला आता रेडी होते जरा. 2 hours later. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज दिवसाची सुरुवात 2 वेळा गुड मॉर्निंग म्हणण्याने झालेली, पण दर्शन झालं आणि त्याच्यानंतर मी जसं म्हणाले होते तसं आम्ही थोडा वेळ जरा झोपलो. थोडा वेळ म्हणता 2च तास झोपायचं होतं, पण त्याच्यापेक्षा जरा जास्त झोपलो आम्ही. पण झोप पूर्ण होणं हे गरजेचं होतं, कारण प्रवास करायचा आहे, गाडी चालवायची अर्थात. तर मी काल जेव्हा आले होते तेव्हा मी तुम्हाला आमची रूम कशी आहे तर ते दाखवायचं राहून गेलं होतं. तर मी तुम्हाला ती आत्ता दाखवते. थोडासा काय पसार आहे, पण मी तुम्हाला दाखवते. तर हे बेसिन एरिया आहे, या बाजूला वॉशरूम आहे, इथे TV, हे कपाट आहे ज्यात आम्ही बॅग्स ठेवल्या होत्या, AC, ही आई इथे फ्रेम घेऊन आहे, आणि हा आमचा बेड आहे. आणि आम्ही बॅग वगैरे आता रेडी केल्यात आणि आता मी निघणार आहे. सो हा असा टोटल व्ह्यू आहे आमच्या रूमचा. मस्त रूम होती. तर याची खूप छान रूम होती. आणि अजून एक दाखवायचं राहील, हा असा मोठा आरसा इथे, आणि मी आता हे वेअर केलं आहे असं, कारण आता आम्ही डायरेक्ट घरीच जाणार आहे, त्यामुळे मग एकदम साधे कम्फर्टेबल कपडे, कारण काल चांगला म्हणजे पंजाबी ड्रेस घालून होते, पण आता घरी जायचं त्यामुळे साधे कपडे घालून निघाले आम्ही. टी-शर्ट आणि कॉटनची पॅन्ट, म्हणजे गरम पण होणार नाही. चला आता इथून निघतो आम्ही, चेकआउट करतो आणि मग बाकीचं गाडीमध्ये बोलूयात. आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलं आणि असे बाहेर पडलो आणि लगेचच इथे हायवेला आम्ही खायला थांबलो, कारण काही खाल्लेलं नाही आहे, नाश्ता नाही केला सकाळी, काहीच नाही, चहा पण नाही, चहा प्यायलो फक्त आम्ही मंदिराच्या बाहेर आणि झोपून गेलो होतो. पण आता भूक लागली आहे, म्हणजे आत्ता जर खाल्लं तर आम्ही वेळेत कुठेतरी साधारण इंदापूरच्या जवळपास आल्यानंतर आम्ही काहीतरी खायला थांबू जेवण करण्यासाठी. तर हे अगदीच तुळजापूरचा जो छोटासा घाट आहे तो उतरल्यानंतर एक शिवार नावाचं एक हॉटेल आहे आणि फार सुंदर आहे. आणि मी तुम्हाला दाखवते की इथे इतकी छान छान पेंटिंग्स त्यांनी काढलेली आहेत, मी तुम्हाला ती दाखवते. फायनली आम्ही परत पुण्याच्या दिशेने निघालेलो आहोत. तुळजापुरातून चेकआउट केल्यानंतर थोडंसं म्हणजे तो एक जो घाट पोर्शन आहे तो संपला आणि आम्ही थोडंसं ह्याच तुळजापूर सोलापूर जो हायवे आहे त्या रोडला एक हॉटेल होतं, तर तिथे आम्ही नाश्ता केला. खरं तर जरा वेळ चुकली आहे, पण तसाही माझा उपास आहे आणि त्यामुळे म्हणजे काय
साबुदाणा खिचडी असं कुठे मिळेल तर ते इथे होतं, त्यामुळे आम्ही पटकन तिथे खाऊन घेतलं. आईनी व्यवस्थित खाल्लेलं आहे. सो आता आम्ही निघालो आहेत परत. तर आता सोलापुरामधून राईड घेतला की बघू, म्हणजे शक्यतो टेंभुर्णी इंदापूरपर्यंत तर आम्ही आता नॉनस्टॉप जाऊ. आता कुठे काही फार थांबणार नाही, कारण तसाही रस्ता मोकळा असणार आहे काल जसा होता तसा. त्यामुळे काही फार स्टॉप न घेता जास्तीत जास्त अंतर आम्ही कव्हर करू. खरं तर आमचा अजून 2 प्लॅन होते आत्ता जाता जाण्याचे. म्हणजे आमचं खरं तर असं प्लॅनिंग होतं की सकाळी जे दर्शन झालंय तुळजापुरातलं, तर ते झाल्यानंतर न झोपता आपण लगेचच निघायचं. म्हणजे आम्हाला जेजुरी आणि आमचं जे गाव आहे त्या जवळच आहे जेजुरीपासून. आंबी हे गाव आहे आमचं, त्याच्यावरच आमचं आडनाव आंबेकर असं झालेलं आहे. तर तिथेही जायचं होतं आम्हाला, पण समोर काही कारणांमुळे मग ते आमचं कॅन्सल झालंय. तर आता आम्ही डायरेक्ट पुण्याला घरी जाणार आहे. मग नेक्स्ट टाइम ज्या दिवशी मी येईन तर ते पुण्यातून अगदीच हार्डली 60-70 किलोमीटरचा आहे जेजुरी. त्यामुळे मग आम्ही एक दिवशी आईला सुट्टी असेल आणि मलाही सुट्टी मिळेल. मग त्या दिवशी आम्ही दोघी सकाळी अगदी पटकन जाऊन दुपारी 12पर्यंत घरी येऊ शकतो, इतकं ते जवळ आहे. त्यामुळे मग तेव्हा प्लॅन करू असं आमचं ठरलं. त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की मग आता जर लवकर निघून आपल्याला ह्या ठिकाणी जायचं नाहीच आहे, तर मग ॲटलिस्ट मग आता आराम करूयात आपण इथे आणि मग निघूयात. म्हणून मग आम्ही झोपण्याचा डिसिजन घेतला आणि आम्ही जरा आराम केला. पण बरं झालं एका अर्थाने की जरा आम्ही झोप काढली. कारण काय होतं, वाटतं उत्साहामध्ये की हा नाही चला निघूयात, काही हरकत नाही. कारण एकदा सकाळी उठल्यानंतर असं वाटतं की येस आपण फ्रेश होत. पण जेव्हा 3:30-4ला उठून जेव्हा आपण 7-8च्या दरम्यान गाडी चालवत असतो आणि रस्ता पण मोकळा असतो, तेव्हा असं होतं की अरे आता झोप आली, असं पण होऊ शकतं. मला खरं तर म्हणजे जे सकाळचं जे वातावरण होतं त्यातच मला गाडी चालवायची होती. कालही माझं तसंच झालं निघायच्या वेळेस की एकदम असं कोवळवून असं त्यात निघायला छान वाटतं. खूप उन्हात काल ऑलरेडी प्रवास झाला होता, निघायचं होतं, पण ठीक आहे, हरकत नाही. उन्हातला एक्सपिरियन्स, उन्हातला प्रवास. ये पंच. मला पंचगाडी दिसली ना कुठे पण की मला असं बऱ्याच वेळा होतं, बापरे केवढं लोड केलंय त्यांनी. माझ्या समोर एक ट्रक आहे आणि त्यांनी इतकं सामान ओव्हरफ्लो होतोय त्याच्या त्या ट्रकमधून, कधीही ट्रक पलटी होऊ शकतो. बापरे. हा, तर मी सांगत होते, बाजूने कोणतीही पंच गाडी गेली आणि ती स्पेशली मी ज्या कलरची घेतली ती जर त्या कलरची असेल तर मी अशी एकदम खूप आनंदी होते आणि मी असं म्हणते हा माझी गाडी अशी दिसते ना, बहुतेक मी चालवत असताना अशी लोकांना दिसत असेल, असं मी माझं काहीतरी वेगळं चालू असतं. छान वाटतं. आईने तिचा आंबाडा बांधलेला आहे. ती आता जे काही आम्ही फोटोज काढलेले आहेत ते लोकांना शेअर करण्यात बिझी आहे. माझा आवाज बसलाय हो, आईचा आवाजच बसलाय. म्हणजे निघाल्यापासून काल बरा होता, आता जरा जास्तच आहे. बरं तरी काही गार थंड पाणी प्यायलो नाहीये आणि असं काही वेगळं इथलंही नाही, सगळं बिस्लरीवालाच असं पाणी पण प्यायलो. पण तरी तो आधीपासून बसलेला होता, बहुतेक AC. आम्हा दोघींनाही हा प्रॉब्लेम आहे जरासा की म्हणजे मला सुद्धा कारमध्ये मी AC लावूनच, मी कधीच खिडक्या ओपन करत नाही. मी एकटी असेल तेव्हा तर ACचे ब्लोअर सगळे असे वेगवेगळे ठेवते, स्वतःकडे ठेवत नाही. म्हणजे मग कूलिंग असं तेवढं मला चालतं. पण खूप जास्त ACचा त्रास होतो, म्हणजे माझं थोडं वेळाने डोकं दुखायला लागतं आणि घसा तर बसतोच माझा. काय माझा सेम, कदाचित त्यामुळेच तुला पण झालं असेल काल, कारण तू बरी बोलत होती. आज जरा जास्त त्रास होतो तुला. आमचं सकाळचं तुळजापूरचं दर्शन इतकं अप्रतिम होतं
त्या गुरुजींनी पण म्हणजे डोळे भरून आयुष्यात असं होईल का नाही काय माहिती नाही, पण अप्रतिम पूजा केली त्यांनी. मनोभावे अगदी मनापासून त्यांनी बाईक पण दिली आम्हाला. ते किती वर्ष काम करत होते तेही सांगितलं. देवीचं रूप इतकं सुंदर दिसत होतं आणि आमच्या मनोभावना पूर्ण हो अशी गुरुजींनी आशीर्वाद दिला. म्हणजे खूप असं काही गोष्टी इतक्या हे असतात नाही त्याच्या पुढं. म्हणजे आपण देवीकडे जातो तेव्हा एखाद्या आईकडे गेल्यासारखं वाटलं मला तर. आणि त्यात तुझं इतक्या वर्षांनी तो योग आला. खरं तर दरवर्षी जायला हवंय सगळ्यांनीच आपापल्या देवी देवतांना. पण तो काय योग येणं पण फार गरजेचं असतं. तो आता इतक्या वर्षांनी आला आणि त्यात इतकं असं सुंदर दर्शन झालं. म्हणजे असं खरंच म्हणता येईल की दोन्हीही म्हणजे अक्कलकोट असेल तुळजापूर असेल हे दोन्हीही आपली ही तशी पहिली ट्रिप आहे इतक्या वर्षानंतरची. एवढ्या लांब येतोय आणि तिथले दर्शन दोन्हीही ठिकाणची इतकी उत्तम झाली म्हणजे वा असं झालं. आपण म्हणतो ना की एखाद्या ठिकाणी मनसोक्त तुमचं दर्शन झाल्यानंतर तिथले व्हायब्रेशन्स त्या ठिकाणचे असतील किंवा तो जो नामस्मरण चालू होतो स्वामींचं, त्याच्यामुळे तुम्ही इतके त्या झोनमध्ये जातात की एका पॉइंटला तुम्ही शांत होऊन जातात आणि मग तुम्हाला दुसरं काही बोलायचंय काही करायचंय हे नाही लक्षात येत. म्हणजे काल आमचं सेम असंच झालं. आम्ही नंतर जे शेवट काही एक्सपिरियन्स घेतले मंदिरामध्ये अक्कलकोटच्या, तिथून जसे आम्ही निघालो तसे आम्ही दोघीही फार एकमेकींशी सुद्धा बोललो नाही किंवा गाडीत गाणीही लावली नाही. आणि तसा म्हटला तरी हा किती 80-85 किलोमीटरचा प्रवास होता अक्कलकोट ते तुळजापूर आणि रस्त्यावरही कोणी नव्हतं. हार्डली 1-2 गाड्या आणि आमची गाडी बस. आणि एकदम अंधार होता आणि एकदम शांत होतो दोघी. काही एकमेकींशी बोललो नाही. साधारण 80 किलोमीटर तर नक्कीच काही बोललो नाही आम्ही एकमेकींशी. त्यामुळे म्हणजे तेही घेऊन ती शांतता घेऊन थोडा वेळ वावरणं हेही फार महत्वाचं असतं. तर अक्कलकोटमध्ये जसं मी म्हणाले होते की आई किती वर्षांपूर्वी आधी आली होती आणि तेव्हा मी 2री-3रीत असेल, साधारण 2रीतच होते. आणि तेव्हा ते अन्नछत्र आहे. त्या अन्नछत्रामध्ये तुम्हाला महाप्रसाद असतो, तुम्हाला तिथे जेवण असतं. आता मधल्या काळामध्ये मी खूप वेळा येऊन गेली आहे. तर माझं असं व्हायचं की खूप गर्दी असते अन्नछत्राच्या इथे, तर आपल्याला तेवढा म्हणजे वेळ नव्हता म्हणजे तिथे बसून जेवण्यासाठी. तर आपला तिथला बेसिक जो काही आपला प्रसाद असतो तो घेऊन मी नेहमी निघून यायचे. पण जेव्हा आम्ही 2रीत होतो तर तेव्हा रात्री आम्ही अक्कलकोटमध्ये राहायचो. दुसऱ्या दिवशीची काकड आरती घ्यायचो आणि मग निघायचो. त्यामुळे अन्नछत्रामध्ये तेव्हा आम्ही खूप वेळा जेवलेलो आहोत. तेव्हाचा असा आमचा किस्सा आहे की माझं जेवण झालेलं होतं. आमचे जे ड्रायव्हर दादा होते तर त्यांच्याबरोबर मी पोळी भाजी खाऊ. आई म्हणली होती आता तू इथेच बस, तू काही येऊ नकोस, कारण अन्नछत्राची जी सिटिंग अरेंजमेंट आहे त्याला मागे टेकायला नाही. आपले ते बाकडे असतात तसे ते तेव्हा लाकडी होते, आता ते त्यांनी स्टीलचे बनवून गेले. तर तसं बसायचं होतं. तर आई म्हटली आम्ही जातो जेवायला, तू बस. पण मी हट्टाने तिथे जाऊन बसले. आणि तेव्हा अशी पद्धत होती अन्नछत्रामध्ये की म्हणजे आता आई आहे, माझी मावशी आहे, हे सगळेजण तिथे जाऊन पोळ्या लाटणं, भाजी करणं, म्हणजे जी काही मदत आहे, ती जी सेवा आहे ती करायचे आणि तेच लोक ते जेवायचे. पण आता बदलल्या आहेत अर्थात गोष्टी.
तर तेव्हा ते येऊन सगळे बसले. मी आईच्या शेजारी बसले होते आणि वाट बघते आता हे कधी वाढतायत या गोष्टीची. आणि म्हणजे काय म्हणतात, वाट बघता बघता मी डायरेक्ट टेबलाच्या खाली कधी पडले. धाड आवाज आला होता सगळा आणि सगळी श्वेता कुठे गेली. तर मी त्या टेबलाच्या खाली मला एवढी झोप येत होती की मी पडले आणि मी खालीच झोपले होते फरशीवरती. सो तो हा म्हणजे सगळ्या बहिणींमध्ये पण हा फेमस किस्सा आहे माझा. अक्कलकोट म्हटलं की माझं पडणं एवढंच आठवतं. जोरात पडले होते मी आणि मला त्याचंही भान नव्हतं कारण एवढी झोप आली होती की मी खाली झोपले होते. मजा यायची. नंतर दुसरा असा की तिथून तुळजापुरात आल्यानंतर त्या ज्या बांगड्या असतात हिरव्या आणि त्याच्यावरती येल्लो हे असतात, त्या मला इतक्या आवडायच्या की मी तेव्हा नाही मला बांगड्या भरायच्या आहेत. आणि मग त्या बांगड्या वगैरे भरून दुसऱ्या दिवशी शाळेत आपल्या थोड्याशा 2 घालून जायच्या. हे मला फार आवडायचं. मी आजही 2 बांगड्या घेतल्या त्या म्हणजे घालून घेतल्या तिथे. आता वाजलेत दुपारचे 2:30 आणि आम्ही काय शोधतो आहोत भर उन्हामध्ये. तर आम्हाला हवाय चहा. उपास असल्यामुळे उपास असल्यामुळे लोक वेड्यात काढतील आपल्याला की उन्हाळ्यात कोण दुपारी 2:30 वाजता चहा पितं. पण नाही, एकटा माझा उपास आहे आणि गरज आहे चहाची. आणि आईचा घसा खूप बसला आहे त्यामुळे तिला थंड काही तिथं येणार नाही. त्यामुळे आम्ही चहाच्या शोधात आहोत. पण दूरवर आम्हाला एकही हॉटेल दिसत नाहीये. त्यामुळे आम्ही आता टेंभुर्णी यायची वाट बघतोय. टेंभुर्णी आल्यानंतर जरा चांगले हॉटेल्स मिळतील आम्हाला. आता 3-4 आले, आता परत आली. हायवेला असे उलटे काय येतात लोक. आता आम्ही आई आपण काय खाल्लंय सांग. बटाटा भजी मी खाल्ली आणि श्वेता आंबेकर यांनी उपवास असल्यामुळे साबुदाणा वडा आणि कोशिंबीर आणि चहा घेतले स्पेशल. आत्ताचा चहा खरंच खूप चांगला होता. ते मध्ये एका ठिकाणी थांबलो होतो तिथे काय मला गुळाचा म्हणजे पाक दिल्याचा, साखरेचा पाकच खरं एवढं पांचट होता तो जरा. आत्ताचा चांगला होता चहा, आवडला. तर आता आम्ही इंदापूर वगैरे सगळं क्रॉस केलेलं आहे आणि साधारण 1 ते 1.5 तास आता फक्त राहिला घरी पोहोचण्यासाठीचा. आम्ही बऱ्यापैकी अंतर कव्हर केलेलं आहे. आत्ता वाजलेले आहेत 5:15. सो त्या मानाने खूपच पटकन संपलं आमचा हा रस्ता. फक्त आता एवढंच टेन्शन आहे की आता असं ऑड टायमिंगला आम्ही हडपसर, लोणी काळभोर हा जो एरिया आहे तिथून पास होणार आणि त्या टायमिंगला तिथे खूप प्रचंड ट्रॅफिक असतं. ते लागायला नको आहे एवढीच फक्त इच्छा आहे.
बाकी ठीक आहे. कारण निघायच्या वेळेस जे ट्रॅफिक ज्या एरियात लागलं होतं तेच आता संध्याकाळच्या टायमिंगला लागतं, तेवढंच आहे फक्त. बाकी मस्त चाललाय आमचा प्रवास, खात पीत मजेत चाललाय. आम्ही तिथून आता काय मिसळ नाही सॉरी भेळ घेतली, कोरडीवाली भेळ. आता ती मी उद्या खाईन, कारण आता आज तर नाही खाता येणार आहे. हे मस्त वातावरण आहे. मला खरं तर आहे ना ड्राईव्ह करताना हे टायमिंग आहे ते ओके, ह्याच्यानंतरचं टायमिंग आहे ते मला अजिबात आवडत नाही. हे खरंच आहे, तुला पण आत्ता पहिल्यांदा समजतंय. मला एकतर पूर्ण अंधार चालतो, नाहीतर पूर्ण उजेड असं आवडतं. ते जे मधला एक येतो बघ, सातला नाही, आता उन्हाळा म्हणून 7ला वगैरे होत असेल, असं अर्धा उजेड अर्धा अंधार असं ते मधलं येतं बघ ती स्टेज, मला ते आवडतच नाही. आणि त्यात मी गाडी चालवत असेल तर मला असं होतं की कुठेतरी मी थांबावं आणि ते पूर्ण अंधार झालं की मी एकदा गाडी चालवावी. माहित नाही, ते मला खूप डिप्रेसिंग वाटतं. नाही वाटायला पाहिजे, कारण सकाळ झाल्यानंतर दुपार काय येते, हा ते बरोबर आहे, रात्र येते, तो दिवस हे असतो. तो दिवस संपतो, बरोबर आहे. ते मधलं जे ड्युरेशन आहे 15 मिनिटाचंच असेल ते कधी, ते मला नाही आवडत. इतर वेळेस काही कामात असतो किंवा काहीतरी हे, पण स्पेशली गाडी चालवताना ते नाही तर त्याचा काय त्याचा वेगळा त्रास होतो. त्रास आता सूर्य असा अगदी समोर आहे पण याचा त्रास नाही होत आता. मस्त वाटतंय, छान वाटतंय. सकाळचं फिलिंग येते ना 7चं वगैरे, छान वाटतंय. आईने आता चहा प्यायला तिथे, आणि तिला चहा बरोबर बिस्किट या टायमिंगला खायची सवय आहे. तर तिला म्हटलं तिथलं बिस्किट आपण घेऊया, तर नाही, जे आम्ही गाडीत बास्केटमध्ये घेऊन फिरतो आहे त्यातलं ती घेऊन तिथे बसून तिने ते बिस्किट खाल्लंय चहासोबत. जसं घर जवळ येत आहे असं कळायला लागलं की असं होतं की बस आता झालं ना, आता लवकर संपू दे रस्ता, असं होतं. जेव्हा मला माहिती असतं की हा आता इतके किलोमीटर राहिले, तेव्हा मग असं मेंटली प्रिपेअर्ड असतो आपण. आणि आता असं समजलंय की आता हे काय 1 तासाभरामध्ये येईल आपलं घर, तेव्हा असं होतं की आता तो तास लवकर संपतच नाही. असं मला मुंबईवरनं पुण्याला जाताना पण होतं, किंवा उलट पण, की तळेगाव वगैरे आलं किंवा सोडून जसं रावेत चांदणी जाऊ, मला असं होतं की चला आता डायरेक्ट घरातच मी गेले पाहिजे असं होतं. आणि सेम तिकडे सुद्धा एकदा ठाणे माझीवाडा वगैरे गेलं की मग असं होतं की पटकन घरी यायला पाहिजे. पण असं म्हणून काय होणार आहे, जितका वेळ लागणार तितका लागणारच. आपण आता साबुदाण्याचा वडा मी घेतला, त्याच्यावरची ती कोशिंबीर फारच भारी होती. बहुतेक दही, दाण्याचा कूट आणि मिरचीचं वाटण घातलं होतं, फार सुंदर लागत होतं. आणि ते दही गार होतं मस्त, त्यामुळे मजा आली खायला. कारण मी सकाळी जिथे साबुदाणा खिचडी खाल्ली होती, भूक लागली होती त्यामुळे खाल्ली मी पटापटा करत. पण त्या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये प्रचंड दाण्याचा कूट होता. मला नंतर भीती वाटायला लागली होती की मी जर खूप जास्त शेंगदाणे खाल्ले तर मला पित्त होतं. कारण आणि प्रॉपर शेंगदाण्याचं कुठं हे नाही, असे ओबडधोबड शेंगदाणे होतं. कुटल्यानंतर कसे होतात, मिक्सरमधले नाही, मग काही काही तर अख्खेच होते शेंगदाणे. खाल्ले मी,
सगळ्यांना आमचं तुळजापूरचं दर्शन, प्रवास आणि प्रवासामधल्या गप्पा, काही किस्से हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्लॉग कसा वाटला तेही मला नक्की तुम्ही सांगा. आणि असे व्लॉग ट्रॅव्हलिंगचे तुम्हाला जर बघायला आवडणार असतील तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.